झोपेत रे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर व्लॉग बनवते. नाही जवळपास 2 ते 3 महिन्याच्या गॅपनंतर हा व्लॉग बनवते. आणि खूप एक्साइटमेंट पण आहे, कारण की खूप दिवसानंतर हा कॅमेरा हातात घेतला आहे. आणि आजचा व्लॉग आपल्या फ्रेंडसोबतच असणार आहे आणि फुल ट्रेन जर्नी आहे. तर बघूया आता संध्याकाळची 8ची काय आपली ट्रेन आहे आणि कुठं जाणार आहे ते तुम्हाला ते रात्रीच कळेल. आता सध्या तर मी ऑफिसचं जरा आता काम वगैरे मी निपटवतो आणि संध्याकाळी निघताना मग तुम्हाला परत भेटतो. आता बाय. आता स्टेशनला आल्यावर डायरेक्ट ब्लॉग चालू करते, कारण की ऑफिसमध्ये निघायला जरा वेळ आला आणि म्हटलं आता डायरेक्ट स्टेशनवर जातो, कारण आता 5 मिनटावर आम्ही स्टेशनवर पोचलो आणि आता येईलच 5 मिनटात आमच्या ट्रेन. आता माझ्यासोबत तर याला तो मी ओळखता सर्वेचा, आपला योगेशचा, कल्पेशचा आहे. अजून आहेत म्हणजे 7-1 जण होतो आम्ही, पण त्यातले बरेच जण कॅन्सल झाले. त्यात ओमकारचा पण कॅन्सल झाला आहे. तर बघूया आता 5 मिनटात येईल ट्रेन, ते चढू. आणि त्यात नवीन एक्सपिरियन्स म्हणजे जनरल डब्याने जाणार आहे आम्ही. ती घरी मजा असणार आहे. अरे की हा प्लॅन तो याचा होता, जनरल डब्याचा. काय त्याला तर घेतलं ना काय. चला तर बघूया जनरल डब्याचा पण एक्सपिरियन्स घेऊया. काय तू काहीतरी बोललेला ना जनरल डब्याचं? काय बोललो होतो मला आपण की जरा ते गरीब मी बोललो की गरीब लोक कशी जातात आज एकदा अनुभवूया. पण सगळ्यात जास्त गरीब आपणच आहे असं आता आम्हाला समजून आज आम्ही समजून आम्ही चाललो. हां, तर बघूया आता ट्रेन येईल आता 5 मिनटात. मग हे परत हे ना होत ना. अरे तू बाहेर उतर, सांगतो तू बाहेर उतर, बाहेर काढतो. समजलं की जनरल डब्याची सिच्युएशन कशी आहे. बऱ्याच दिवसानंतर तर आपल्याला 8 तास उभे राहून प्रवास करायचा आहे. तिथं माणसाने मनामध्ये तयारी केली. म्हणते 7 hours later. बोलव होते की ना आता यांची मजा बघ. पापड होतं. कोण बोलत ते त्यांनी जागा दिली. आता आम्ही मस्त वेगळी आलो. कंटीचा वरती गेला मग एकदम चिटमध्ये. तर आता उतरलं आम्ही. कुठे उतरलो? मिरजला उतरलं. तर तुम्हाला कळालंच असेल तर मी कुठं चाललो आहे. तर इथून आम्ही सगळे चाललेलो कोल्हापूरला फिरायला. तर इथून मिरजवरून आता महालक्ष्मी ट्रेन येईल, तर त्या ट्रेनमध्ये बसून जाणार आहे परत. म्हणजे इथून म्हणजे महालक्ष्मीमध्येच बसणार होतो, त्यात गर्दी वगैरे असते म्हणून ती कॅन्सल करून दुसरी चेंज काय गेलं. तर मग आता महालक्ष्मी ट्रेन येईल तर त्याच्यात आम्ही बसूया. बसणारच. पण थंडी खूप आहे, कुडकुडे. तुझी काय जनरलचा एक्सपिरियन्स सांग जरा. मस्त आला आणि कसं चांगल्या माणसांबरोबर चांगलंच होतं. मला सीट चांगली भेटली, सगळीकडेच भेटली. त्याच्यामुळे मी परत जनरल प्रवास नाही करणार. फर्स्ट टाईम आहे जनरल, माझा फर्स्ट टाईम जनरल एक्सपिरियन्स होता. पण त्या मनाने चांगलं होतं, ज्या मनाने लोक बोलतात त्या मनाने मला खूप सोपा वाटला. पण काय माहिती आता पुढचा प्रवास कसा होता आमचा. मग बघूया आता. ही ट्रेन चेंज करतो आम्ही आता. याच्यात गर्दी भेटली तर मग परत जनरलचा एक्सपिरियन्स परत नवीन भेटणारच आहे. ते तर 100% चढूया.
अंदरूनी लोग कराची से लोग ईद मनाने अपनों में अंदरूनी मुल्क जा रहे हैं। कैमरामैन कामिल यूसुफ के बोल. कसं वाटलं वंदे वंदे कसं वाटलं, कसं वाटलं? कसं होतं झोपायला भेटलं नाही शेवटी आम्ही आमची फ्लाईट शेवटी आलो आणि ही आमची रेलची एक्सप्रेस तर फायनली कोल्हापूरमध्ये आम्ही उतरलो आहे. तर कोल्हापूरमध्ये येण्याचा प्लॅन असा होता की योगेशदा त्याचं गावच आहे. तर तिकडे मस्त आता जरा 3 दिवस आम्ही राहणार आहोत. आता 3 दिवसाचा प्रॉपर एक कंटिन्यू असणार. 3 दिवसात एक पार्ट असेल. तर योगेशदा तू काय बोलतो? मी आता काहीच नाही बोलतो सध्या का? मी आता तुम्हाला योग्यरित्या घरी पोहोचवण्याचं काम करतो. कारण की तू पण सध्या झोपेत रे. तर आता करायचं काय? अरे हां अच्छा ओके. तर आता आम्ही बस स्टॉपवर आलो आणि इथून आता ते जाणार आहे आम्ही योगेशाच्या गावी. तर आता बघू बसची वाट बघतो. बस कधी येते काय माहीत. सकाळचे किती आता सकाळचे 7:30 झाले आहेत. आता इथून आता गावी जाणार, फ्रेश वगैरे होणार, मग नंतर पूर्ण कोल्हापूर एक्सप्लोअर करणार. तर प्रत्येक 3 दिवसात एक पार्ट असेल. तर तुम्ही सगळं एक पार्ट बघा. आता बसची वाट बघू कधी येते बस. चलो चलो चलो. काय सगळ्यांनी एक जागा फिरतो. अरे पुढं बघ अशा रीते आमची कोल्हापुरात एंट्री झालेली आहे आणि फायनली आपल्याला बस भेटलेली आहे. तर मस्तपैकी रेडी वगैरे होऊन आलो आहे. तर एक लेमन तर इथून आपले हे काय कळंबा तलाव आहे जे इथे योगेशाच्या घराच्या जवळ आहे. म्हणजे आपल्या इथलं जसा जो उपवन आहे ना तसंच सेम इथलं हा कळंबा तलाव आहे. बघूया काय आहे कसं आहे बघूया. कळंबा तलाव फिरून झाला आहे. आता कुठलं कात्यायनी देवीचं मंदिर आहे तिथं चाललं आहे. माहीत नाही आता काय मी इथून काय अजून ते 5 किलोमीटर वगैरे 5 किलोमीटर वगैरे बघूया आता 8 मिनटावर दाखवलं.
3 hours later. मंदिरात जाऊन आल्यानंतर डायरेक्ट झोपलो मी आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट शाहू पॅलेस बघायला आलो. आणि शाहू पॅलेसमध्ये आतमध्ये तर एंट्री केली पण आतमध्ये कॅमेरा अलाव वगैरे नव्हता, तर आतलं तर मला काय घेता आलं नाही. बाहेरून पूर्ण शाहू पॅलेस आहे, गर्दी. आणि आज क्रिसमस असल्यामुळे गर्दी तर खूपच होती. आणि तरी आम्ही संध्याकाळच्या किती 5 वाजता आलो असेल. आता रंकाळा तलावाला जाते बघूया. नाही 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 ते नाही कोणती ज्युपिटर कलर देख भाई. तर मी पोचलो आता रंकाळा तलावला. आणि कोल्हापूरमध्ये आता थंडी वाजायला लागली आहे, म्हणजे आहे कुडकुडतो एकदम. आणि आता अंधारात तर तलाव प्रॉपर पूर्ण दिसत पण नाही. लाईटी फुल लाईट वगैरे असं वाटतं की मरीनला आलो आहे. पण रंकाळा तलावावर आता निघालो, आता जातो जेवायला. बघूया आता कुठल्या हॉटेलला जातो आहे, बघू तिथे जाऊन काय खायचं आहे. खूप भूक लागली आहे, 9 वाजलेत आता. काय तर आता हॉटेलला आलो आम्ही. हॉटेलचं नाव काय आता तुम्हाला दाखवतो, प्राची म्हणून हॉटेल आहे. बघूया आता इथं काय खायचं आहे आम्हाला, भूक तर जाऊन लागली. A few moments later. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे, मस्तपैकी पोट फुल पॅक झालं आहे. आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे, कारण की कालपासून झोपलो नाही. त्याच्यानंतर डब्यामध्ये फुल हालत खराब होती. त्यानंतर मग काय आल्यापासून काय नीट झोप झाली पण नाही. आता डायरेक्ट घरी जाऊन गोडू बनणार आहे. इथलं जेवण तर एक नंबर होतं. कोण कोल्हापूरला येणार असेल तर नक्की तिथं विजिट करा. प्राची म्हणून आहे, एक नंबर परत दाखवतो. आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. व्लॉग आता दुसऱ्या दिवसाचा व्लॉग मी उद्या शूट करेन, म्हणजे तो आपला कोल्हापूरचा दुसरा पार्ट असेल. तर असे 3 पार्ट तयार करणार आहे. आजचा व्लॉग इथेच एंड करतो.